नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. आपण मागचा व्हिडिओ दिला होता की लवकरच पेन्शन वितरण होणार आहे. पेन्शन वितरणाची जी प्रोसेस आहे, डीबीटीकडे जो निधी ट्रान्सफर करावा लागतो तर याची अंमलबजावणी झालेलीच आहे. फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डीबीटी जे आहे ते ॲक्टिव्ह होणं बाकी आहे. तर अजून तरी लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याची पेन्शन अजून वितरित झालेली नाही. हीच आताची अपडेट आहे. सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी पेन्शन वितरण सुरू झाल्याचे मेसेज देखील येत आहेत, परंतु लाभार्थ्यांना अजून पेन्शन जमा झालेली नाही. तर याच्या मागे अजून काय बाकी आहे तर लक्षात घ्या की केवळ डीबीटी ॲक्टिव्ह होणं बाकी आहे, पण अजून डीबीटी ॲक्टिव्ह झालेली नाही आहे. साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी मोठ्या प्रतीक्षेत आहेत. तर साधारणतः 20 तारीख होऊन गेलेली आहे तरी देखील लाभार्थ्यांना पेन्शन जमा झालेली नाही. तर हे मागील 4 ते 5 महिन्यांपासून चालू आहे. अतिशय विलंबाने लाभार्थ्यांना त्यांची पेन्शन आहे ती वितरित केली जाते. तर साधारणतः निश्चित अशी वेळ सांगू शकत नाही, पण साधारणतः याच आठवड्यामध्ये कुठल्याही वेळी ही पेन्शन संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना मिळून जाणार आहे. तर हीच अपडेट आहे, कारण का डीबीटी ॲक्टिव्ह होण्याची वेळ कोणालाच माहिती नसते. ज्यावेळी डीबीटी ॲक्टिव्ह होईल त्यानंतर लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे. तर याच्यामध्ये अनेक लाभार्थी आपल्याला विचारत आहेत की हयात सर्टिफिकेट आमच्याकडे असेल किंवा नसेल तरी देखील पेन्शन जमा होणार का. तरी आत्ताची जी पेन्शन जमा होणार आहे तर याच्यामध्ये हयात सर्टिफिकेट असेल आणि नसेल तरी देखील जमा होणार आहे. पण लक्षात घ्या की ज्यांनी अजून हयात सर्टिफिकेट काढले नाही आहे त्यांनी लवकरात लवकर एक तर तुम्ही ऑनलाईन हयात सर्टिफिकेट काढू शकता किंवा दुसऱ्या पद्धतीने म्हणजेच जवळच्या असणाऱ्या तहसील ऑफिसमधील संजय गांधी निराधार योजनेचं जे कार्यालय आहे या ठिकाणी जाऊन ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला हयात सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे. साधारणतः जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हे सर्टिफिकेट सबमिट करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या महिन्यांपासून जी पेन्शन येणार आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आहे. ज्यांना ऑनलाईन पॉसिबल आहे त्यांनी घरच्या घरी ऑनलाईन काढू शकता. आणि एकदा का ऑनलाईन काढलं तर काही आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की काही तहसीलदारमध्ये सदस्य सर्टिफिकेट आहे ऑनलाईन काढल्यानंतर द्यायची गरज नाही आहे, परंतु काही ठिकाणी मागितलं जातं आहे. त्यामुळे एकदा का तुम्ही जर हयात सर्टिफिकेट काढलं तर एकदा तुम्ही तुमच्या जवळच्या असणाऱ्या तहसील ऑफिसमधील संजय गांधी निराधार योजनेचं जे कार्यालय आहे या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट हवे की नको या संदर्भातली माहिती घ्या आणि त्याच्यानंतरच पुढची लक्षात घ्या कार्यवाही तुम्हाला करायची आहे. जर मागितलं तर सबमिट करायचे त्याची झेरॉक्स कॉपी, आणि जर सर्टिफिकेट मागितलं नाही तर तुम्हाला काही सबमिट करायची गरज नाही. तर अशी ही अपडेट आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांनी ज्यांनी अजून हयात सर्टिफिकेट काढले नाही आहे त्यांनी लवकरात लवकर हे सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. ज्यांची नुकतीच नोंदणी झालेली आहे त्यांना हयात सर्टिफिकेटची गरज नाही आहे. आणि याचबरोबर लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन लवकरच वितरित होईल. आपण या संदर्भात अपडेट देतच आहोत. अजून तरी कुठल्याही प्रकारची पेन्शन वितरित झाले नाही आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.